नमस्कार, प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। भाजपाचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार हे सध्या नाराज आहेत। त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवल्यामुळे त्यांची नाराजी आहे आणि त्यांची नाराजी ही लपून राहिलेली नाहीये। त्यांची ही खतखत ते सातत्याने बोलून दाखवत असतात। अगदी चंद्रपुरातल्या एका कार्यक्रमात सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली। यावरून शोभाताई फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांचे कान टोचले आणि आता काल परवामध्येच नाशिकमध्ये एक व्याख्यानमाला झाली, ज्या व्याख्यानमालेला सुधीर मुनगंटीवारांना आमंत्रित करण्यात आले होतं। या व्याख्यानमालेत बोलताना सुद्धा त्यांची खतखत काही लपली नाही आणि ते असं काही बोलून गेले की सगळ्यांच्या भुवया उंचावल्या। अरे, सुधीर मुनगंटीवार हे असं बोललेत, असा प्रश्न पडावा असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। आता सुधीर मुनगंटीवार नेमकं काय बोललेत हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सुधीर मुनगंटीवार हे सध्या भाजपमध्ये नाराज आहेत। ते का नाराज आहेत तर त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं गेलं नाही। आता ते का दिलं गेलं नाही याची अनेक कारणे आहेत, त्या कारणांमध्ये आपण आत्ता जायला नको। आत्ताच आपला विषय फार महत्त्वाचा आहे। सुधीर मुनगंटीवारांची जी नाराजी आहे ती लपूत कधीच राहिली नाही। त्यांची ही खतखत त्यांनी अगदी वेळोवेळी बोलून दाखवलेली आहे। आता चंद्रपूरमध्ये जो एक कार्यक्रम झाला तो भाजपाच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने एक कार्यक्रम झाला। त्या कार्यक्रमाला सुधीर मुनगंटीवार उपस्थित राहिले नाहीच, पण त्यांनी आपल्या भागामध्ये दुसरा कार्यक्रम घेतला। म्हणजे चंद्रपुरामध्ये 2 कार्यक्रम झाले बीजेपीच्या स्थापना दिवसानिमित्ताने आणि याचा राग हा शोभाताईंना आला। शोभाताई फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांचे चांगलेच कान ओढले। त्यांनी असंही म्हटलं की भाजपाची काँग्रेस होऊ देऊ नका रे। अशा पद्धतीने शोभाताई फडणवीसांनी मुनगंटीवारांचे कान टोचले। आता नाशिकमध्ये एक व्याख्यानमाला झाली, त्याला सुधीर मुनगंटीवारांना आमंत्रित करण्यात आलं होतं आणि या व्याख्यानमालेमध्ये जेव्हा ते उपस्थित राहिले तेव्हा तिथले जे काही या व्याख्यानमालेचे आयोजक आहेत ते सुधीर मुनगंटीवारांना असं म्हणाले की या व्याख्यानमालेत जो व्याख्यान देतो त्याचं प्रमोशन होतं। तर यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार हे बोलून गेले। अर्थात सुधीर मुनगंटीवारांची खतखत ही लपून राहत नाही आणि ते म्हणाले, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, माझं प्रमोशन होईल, याच्याने माझं दडपण तर कमी झालं, पण शंका राहिली। शंका काय राहिली तर माझं प्रमोशन होण्यासाठी माझं सरकार राहिलं पाहिजे आणि दुसरी जी 2 नावं मी बघतोय ही 2 नावं दुसऱ्या पक्षातली आहेत। म्हणजे एक प्रणिती शिंदे आहेत की जे मुनगंटीवारानंतर तिथे भाषणाला येणार आहेत आणि त्यानंतर अरविंद सावंत जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आहेत। अशी 2 नावं होती। त्यामुळे ते म्हणले ही जी 2 नावं बघतोय आता त्यांचंही जर प्रमोशन होणार असेल या व्याख्यानमालेत भाषण केल्यामुळे तर मात्र या 2ही व्यक्तींना भाजपमध्ये घ्यावं लागेल। आता सुधीर मुनगंटीवारांच्या या वाक्याने हशात पिकला, पण अनेकांचे डोळे मात्र विस्फारले, कान टवकारले गेले की सुधीर मुनगंटीवार हे काय बोलून गेले। सुधीर मुनगंटीवार काय बोलले परत एकदा ऐका की माझं प्रमोशन जर व्हायचं असेल तर माझं सरकार राहिलं पाहिजे। म्हणजे सुधीर मुनगंटीवारांना नेमकं काय म्हणायचंय? एक तर त्यांचं प्रमोशन झालं नाही याची खतखत आहेच, पण दुसरं वाक्य असं आहे की यासाठी माझं सरकार राहिलं पाहिजे। म्हणजे सरकार अस्थिर आहे असं सुधीर मुनगंटीवारांना सुचवायचंय। काही आगामी काळामध्ये काही घडामोड होऊ शकते असं सुधीर मुनगंटीवारांना काही सूचित करायचंय। नेमकं काय म्हणायचंय सुधीर मुनगंटीवारांना? आणि त्यामुळेच अनेकांच्या भुवया या उंचावलेल्या आहेत। सुधीर मुनगंटीवार यांना आपण नेमकं काय बोलतोय याचं भान कधी कधी राहत नाही, कारण त्यांच्या मनातली जोपर्यंत खतखत ते व्यक्त करत नाहीत तोपर्यंत ते स्वस्थ बसत नाहीत आणि अशा वेळी ते असं काहीतरी बोलून जातात की त्याची चर्चा घडते। आता याच वाक्यामुळे पुन्हा एकदा सुधीर मुनगंटीवाराची नाराजी तर वर आलेलीच आहे, पण पुन्हा एकदा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली आहे की म्हणजे हे सरकार अस्थिर आहे, हे सरकार कोणत्याही क्षणी जाऊ शकेल की काय, असं सुधीर मुनगंटीवारांना सूचित करायचंय का? अशा अनेक चर्चा आता या निमित्ताने रंगू लागल्या आहेत। आता आपण एवढीच प्रार्थना करू शकतो की
सुधीर मुनगंटीवारांनी या व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान दिल्यामुळे त्यांचं जर प्रमोशन होणार असेल तर खरंच त्यांचं प्रमोशन व्हावं, मंत्रिमंडळात त्यांना पुन्हा एकदा स्थान मिळावं, म्हणजे कदाचित त्यांचा जो एक नाराजीचा सूर राहिलेला आहे तो कुठेतरी कमी होताना आपल्याला बघायला मिळेल. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.